parasite, which is called as Dracunculus medinensis. The next parasite, helminth parasite, Dracunculus medinensis, which is in Marathi, we call it as नारू. त्याला मराठीमध्ये आपण नारूचा पॅरासाइट किंवा नारू असं म्हटलं गेलं होतं. काय ते मी तुम्हाला सांगतो. There are certain other names of the parasite like guinea worm, serpent worm, dragon worm or medina worm. हे एवढी नावं आहेत त्याला. And this is the worm. Okay, it is a simple thread-like worm. This is male, which is very short, very small, and this is female, which is very long. है ना? Which is very long. So the guinea worm or Dracunculus medinensis is a common human parasite found mostly in dry climate in the parts of Asia आणि आफ्रिका. या दोन म्हणजे आपल्या इथे सुद्धा तो सापडतो. म्हणून त्याला आपल्या मराठी नाव आहे नारू. They shows sexual dimorphism. Mature female worm is very long, reaching a length of about 4 feet. जवळजवळ 4 फीट इतकी लांबी असू शकते. Whereas the male is about 20 to 30 mm in length. खूप छोटा मेल आहे. The female has sharply hooked tail and the male has spirally coiled tail with 10 pairs of papillae and spicules. The guinea worm is viviparous and requires 2 hosts to complete the life cycle. The definitive host is man and the intermediate host is cyclope. Okay, intermediate host is cyclope. ही बघा हे cyclope. सायक्लोप म्हणजे वॉटर फ्लिया. वॉटर फ्ली आपण त्याला म्हणतो. म्हणजे शक्य जे दूषित पाणी असतं ना ऍक्च्युली ड्रिंकिंग वॉटर दूषित त्याच्यामध्ये मुख्यतः म्हणजे अनफिल्टर्ड ड्रिंकिंग वॉटर त्याच्यामध्ये मुख्यतः सायक्लोप सापडतात. ठीक आहे, वॉटर फ्ली असतात. तर हे सायक्लोप त्याचं इंटरमिजिएट किंवा सेकंडरी होस्ट आहे आणि मॅन हा त्याचा प्रायमरी होस्ट आहे. Okay, so first of all, we will see the life cycle. Okay, सगळ्यात पहिल्यांदा जर का ह्युमन बिईंगनी कंटामिनेटेड वॉटर which is contaminated with cyclope, which is infected with this parasite, Dracunculus. हे जर का आपण पिलं कंटामिनेटेड वॉटर म्हणून आपण नेहमी फिल्टरचं पाणी पिणं गरजेचं असतं ऍक्च्युली. पण जर का तुम्ही कंटामिनेटेड वॉटर घेतलं बॉडीमध्ये और कंटामिनेटेड अदर वर्टिब्रेट होस्ट मांस खाल्लं की ज्याच्याद्वारे सुद्धा लाईक फिश और लाईक एनी अदर वर्टिब्रेट होस्ट त्याच्याद्वारे सुद्धा इन्फेक्शन येऊ शकतं. तर this larvae enters your digestive system. They penetrate the stomach wall or the intestinal wall and they mature and reproduce in the subcutaneous tissue and comes to your one leg. कुठल्याही एका पायाजवळ ते येतात. And they form this kind of lesion in your leg. एक जखम करतात ते पायामध्ये आतून. म्हणजे ती फिमेल असते ऍक्च्युली जी की एवढी पूर्ण लांब असू शकते आणि ती काय करते इथे जखम करते आणि त्या जखमेतून जेव्हा जेव्हा तुमचा पाय हा पाण्याच्या संपर्कामध्ये येईल जेव्हा जेव्हा पाय पाण्यामध्ये येईल तेव्हा तेव्हा ती फिमेल काय करते या जखमेतून बाहेर येते आणि त्या पाण्यामध्ये अंडी घालते. येते लक्षात. तर आणि जी अंडी घातली जातात ती अंडी पुन्हा काय होतात की पाण्यामध्ये दूषित पाणी असतं मुख्यतः आणि त्या पाण्यामध्ये जे सायक्लोप्स आहेत ते सायक्लोप ती अंडी खातात आणि त्यांच्या बॉडीमध्ये जातात आणि असे सायक्लोप जर का दुसऱ्या कुठल्या इन्फेक्टेड पर्सननी जर का इंजेस्ट केले तर पुन्हा त्याच्या बॉडीमध्ये इन्फेक्शन होतं. काइंड ऑफ दॅट. लक्षात आली तुम्हाला लाईफ सायकल? Yes, sir.
ओके. सो ब्लिस्टर फॉर्मेशन म्हणजे जी पायाला जखम होते अकर्स ॲट द साइट ऑफ पेनिट्रेशन थ्रू द स्किन, म्हणजे जिथून ते आतून काय केलंय जखम बनवलेली आहे. सिम्पटम्स सच ॲज युट्रिकॅरिया, नॉशिया, व्हॉमिटिंग, diarrhea, asthma, giddiness, fainting may occur due to toxin released by the worm. Eosinophilia may be eosinophils are increased in number due to allergic reaction. आता याची ट्रीटमेंट जी आहे, तर ट्रीटमेंट इन्क्लूड ॲड्रेनलिन इंजेक्शन अँड ड्रग सच ॲज मेट्रोनिडाझोल, थायबेंडाझोल, intramuscular injection of phenothiazine emulsified in olive oil, and extraction of the worm by binding it with out stick is widely used. म्हणजे याच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट पैकी एक ट्रीटमेंट जी की बऱ्याच ठिकाणी वापरली जायची ती म्हणजे काय, तर इथे बघा असा हा पायातून हा पॅरासाइट ही जी फिमेल आहे ती बाहेर येते आणि शेजारच्या पाण्यामध्ये काय करते, अंडी घालते. हे बघा इथे तुम्हाला हे दिसतंय, ड्रॅकन्क्युलस एवढी फिमेल ओढून काढलेली आहे इन्फेक्टेड पर्सनच्या पायातून. आता काय केलं जातं, तर एक काठी घ्यायची आणि काय करायचं की एका टबमध्ये पाणी घ्यायचं आणि पाय पाण्यामध्ये बुडवायचा. पाय पाण्यात बुडवल्यावरती ती थोडीशी फिमेल बाहेर येते. ती बाहेर आली की तिला पकडायचं आणि तिला या काठीभोवती गुंडाळायचं असं. आणि मग तिला ओढून काढायचं जेवढं ओढता येईल तेवढं. ठीक आहे. आणि ते ओढत असताना आपल्याला खूप दुखतं. पण ते थोडं जेवढं सहन होईल तेवढं ओढून तिला काठीभोवती गुंडाळायचं आणि परत तुम्ही रेस्ट घ्यायची, थोडं पेन रिलीव्ह, थोडं आणि परत पाण्यात पाय बुडवायचा. परत फिमेल अजून थोडी बाहेर येईल, तिला अजून गुंडाळायचं. असं करत जायचं जोपर्यंत पूर्ण फिमेल तुम्ही गुंडाळून बाहेर काढत नाही तोपर्यंत. लाइक दिस. ओके. सो इन दॅट वे द ट्रीटमेंट इज. म्हणून याला म्हणायचं नारू. याला मराठीमध्ये नारू असं म्हटलं जायचं. आपल्या इथे जनरली हा सापडायचा आजार. आणि नंतर आता जसं फिल्टर्ड वॉटर ड्रिंकिंग किंवा खूप साऱ्या गोष्टी आल्या, बदलल्या गोष्टी. आपण वेगवेगळ्या फिल्टरिंग मेकॅनिझम वापरायला लागलो. नदीचं पाणी आपण तसं पित नाही आता. मग हा नारू नष्ट झालेला आहे रोग. आता इतक्या प्रमाणात नाही सापडत, तरी पण काही स्पोरॅडिक केसेस येतात ड्रॅकन्क्युलस मेडनेसिसच्या. मध्ये गव्हर्नमेंटनी असं हे लावलं होतं, नारूचा रुग्ण कळवा आणि ₹1000 मिळवा असे बॅनर, की जेणेकरून कुणी लेफ्ट ओव्हर राहणार नाही. पण तरी सुद्धा काही स्पोरॅडिक केसेस अजूनही मिळतात. सो दॅट इज ड्रॅकन्क्युलस मेडनेसिस. तुम्हाला समजलंय पॅरासाइट? येस सर. सर फिमेल पॅरासाइटच अटॅक करतो, मेल पण करतो. नाही ऍक्च्युली नाही. ऐका, तुम्ही लाईफ सायकल नीट बघितली नाही का? ज्या वेळेला तुम्ही इन्फेक्टेड होता त्यावेळेला तुम्ही सायक्लोप इंजेस्ट करता. जो दुसरा होस्ट आहे ना त्याचा, म्हणजे वॉटर फ्ली, ते इंजेस्ट करतात आणि वॉटर फ्लीच्या आतमध्ये काय असतं की हे पॅरासाइट असतो. मग तो मेल पण असतो आणि फिमेल पण असतो आणि त्याचं रिप्रोडक्शन ह्युमन बिंग मध्ये होतं, म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये होतं. म्हणजे ह्युमन हा प्रायमरी होस्ट आहे म्हणून, का तर त्याचं रिप्रोडक्शन इथे होतंय ह्युमन बॉडीमध्ये. आणि रिप्रोडक्शन होतं इथे, ती ॲडल्ट होते फिमेल आणि तिचं रिप्रोडक्शन होतं आणि ती एग ले करते. येते लक्षात? येस सर. सो दॅट इज कुठले झाले आपले? हेल्मिन पॅरासाइट. Now after helminth parasite, our next part is study of parasitic adaptations. म्हणजे हे जे पॅरासाइट असतात ते पॅरासाइटिक लाईफ जगण्यासाठी त्यांच्यामध्ये भरपूर ॲडॅप्टेशन झालेली असतात.
अडॅप्टेशन म्हणजे खूप सारे बदल झालेले असतात. तर त्यातले काही बदल आपण बघणार आहोत. सम अडॅप्टेशन. द फर्स्ट वन इज कॉल्ड स्कोलेक्स ऑफ टेपवर्म. टेपवर्म म्हणजे पट्टकृमी, जंत जो पोटात सापडतो आपल्या इंटेस्टाईन मध्ये. त्याचं हे माउथ आहे, माउथ. म्हणजे त्याचं स्कोलेक्स आहे. त्याच्या माउथला काय म्हटलं जातं? स्कोलेक्स. त्याचं हे माउथ आहे. तिथं कुठेच त्याला आपल्याला माउथ दिसणार नाही किंवा बकल कॅव्हिटी वगैरे असं दिसणार नाही किंवा आईज, इयर दिसणार नाहीत. ते सगळे अब्सेंट असतात बिकॉज दे डोंट नीड ऑल दीज थिंग्स. So head is modified. Okay, and what are the modifications that we'll see? The body of tapeworm is divisible into head, narrow neck, and long strobila, that is consisting of pseudo segment, and each segment is called proglottid. म्हणजे अशी सगळी सेगमेंटेड बॉडी असते आणि सगळे सेगमेंट असतात बॉडीवर, त्याला प्रोग्लॉटिड असं म्हणतात. The head or scolex is about the size of a pinhead, measuring 1 mm in diameter, and it is the organ of attachment to the host body. The scolex consists of 4 cup-like circular adhesive suckers called acetabula. म्हणजे इथे हे कप लाईक सकर असतात, इथे दिसतात तुम्हाला. हे असे 4 बाजूला 4 असतात सकर. त्याला ऍसिटॅब्युला असं म्हटलं जातं. ह्या सकरद्वारे काय केलं जातं? ते सेमी डायजेस्टेड फूड किंवा बॉडी फ्लुइड किंवा ब्लड हे इंजेस्ट करतात. From the middle of the scolex arises a conical part called rostellum, having 2 circular chitinous curved hooks which are 28 to 13 number. म्हणजे ह्या मधल्या बाजूने काय आलेलं असतं की एक कोनिकल पार्ट आलेला असतो आणि त्याला नाव आहे रोस्टेलम. दिस इज रोस्टेलम. आणि याच्यावरती 2 राउंड्स ऑफ हुक्स आहेत, सर्क्युलर हुक्स. दिसतंय? हे ऍक्च्युली रोस्टेलम असं स्ट्रेट होतं आणि ते पेनिट्रेट करतं इंटेस्टाईनच्या वॉलला आतून, आणि पुढे पेनिट्रेट केल्यावरती हे हुक जाऊन त्या वॉलला अडकतात साईडला. ठीक आहे ना? अशा पद्धतीने ते एन्करेज करतं. कशामध्ये? इनर इंटेस्टाईन वॉलला. लक्षात येतंय? So for that purpose, the scolex is modified. So what are the modification? Presence of suckers and presence of rostellum. लक्षात आलं तुमच्या? Yes, sir. हो सर. Now the next parasitic adaptation